आता काय आहे, आपलं स्वरूपच आत्मा हे सुखाचं स्वरूप आहे महाराज. पण ते न कळल्यामुळं भ्रांत जीव झाला म्हटले. भ्रांती तिथंच राहिली महाराज. तुम्ही आहे तिथं स्थिर राहिला असता तर तुम्हाला काय कुणी म्हटलंच नसतं महाराज. पण तुम्हाला काहीतरी काहीतरी वाटायला लागलंय म्हणून तिथं भ्रमाची सिद्धी केली आहे महाराज. नाहीतर तशी भ्रमाची सिद्धी स्वरूपाच्या ठिकाणी होऊ शकत नाही महाराज. कारण का स्वरूप असंग निर्विकार सच्चिदानंद स्वरूपानं अद्वय नित्य निरामय असं आहे महाराज. पण ते न कळल्यामुळे जसं आहे तसं न कळल्यामुळे, कारण काय एक अधिष्ठानाचा तसा एक स्वभाव आहे महाराज. अधिष्ठान हे जसं आहे तसं नाही जरी कळलं तरी कोण्या नाही कोण्या तरी स्वरूपानं ते प्रतीतीला येतच महाराज. आणि जसं आहे तसं प्रतीतीला न येता विपरीत भावानं तिथं काहीतरी व्यवहार होणं त्यालाच अध्यास म्हटले महाराज, भ्रम म्हटले महाराज. खरं म्हणजे सुख स्वरूप आपलंच आहे महाराज.